जुन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। एकूण 11 उमेदवार रिंगणामध्ये उभे होते आणि त्यातील प्रमुख 5 जणांमध्ये ही लढत असल्याचं बोललं जात होतं आणि आज अखेर निकाल स्पष्ट झालेला आहे आणि या जुन्नरच्या जनतेने एक ऐतिहासिक निकाल तालुक्याला दिलेला आहे। शरद सोनवणे हे जे अपक्ष उमेदवार होते ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत। या निवडणुकीमध्ये 5ही उमेदवार तुल्यबळ मानले जात होते, परंतु या ठिकाणी शरददादा सोनवणे यांनी विजय संपादन केलेला आहे। कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाले ते आपण समाज दर्पणच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। अतुल वल्लभ बेनके यांना एकूण 47,714 इतकी मते मिळालेली आहेत, तर सत्यशील सोपान शेरकर यांना 65,648 मते मिळालेली आहेत। तर आदिवासी नेते देवराम लांडे यांना 22,019 इतक्या मतांवर समाधान मानावं लागलेलं आहे। आकाश राजेंद्र आढाव यांना 1,859 इतकी मते या निवडणुकीमध्ये मिळालेली आहेत। आशाताई दत्तात्रय बुचके यांना 9,394 इतकी मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे ताई 10,000च्या पुढेसुद्धा या निवडणुकीमध्ये मते प्राप्त करू शकलेल्या नाही आहेत। रमेश मुरलीधर हांडे यांना 254 मतं या निवडणुकीमध्ये मिळालेली आहेत। तर राजेंद्र ढोमसे जे शेतकरी नेते आहेत यांना 202 इतकी मतं मिळालेली आहेत। शरद बाबासाहेब सोनवणे यांना या उमेदवारांविषयी फार मोठी चर्चा जुन्नर तालुक्यांमध्ये रंगलेली होती। या उमेदवाराला 660 मते प्राप्त झालेली आहेत। तर शरददादा भीमाजी सोनवणे यांनी 72,892 मते प्राप्त करून या ठिकाणी 7,244 मतांनी या निवडणुकीमध्ये आघाडी मिळवत विजय संपादित केलेला आहे। तर शरद शिवाजी सोनवणे यांना 999 मते मिळालेली आहेत। सुखदेव खरात यांना 1,371 मतांनी खरात यांचा या ठिकाणी खरात यांना मिळालेले आहेत। तर नोटाला देखील या ठिकाणी 1,371 एवढी मते जुन्नर तालुक्यातून मिळालेली आहेत आणि त्यामुळे एकंदरच या तालुक्यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या। महाविकास आघाडी युती यामध्ये चुरस असलेली आपल्याला दिसून येत होती, परंतु या सर्वांना नाकारत जनतेने मात्र अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांच्याकडे मताचं पारडं टाकलेलं आपल्याला दिसून येत आहे। समाज दर्पणसाठी सचिन डेरे, लेण्याद्री। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।